येळकोट येळकोट, जय मल्हार. महाराष्ट्राचे कुलदैवत जेजुरीचा खंडोबाराया. आज आपण आलो आहोत याच पवित्र जेजुरी गडावर. समोर दिसत आहे या भव्य दीपमाळा आणि त्यांच्या साक्षीनं उभं आहे खंडोबारायाचं पवित्र मंदिर. जेजुरी म्हटलं की डोळ्यासमोर येतो भंडाऱ्याचा सोनेरी रंग आणि कानावर पडतो तो एकच जयघोष, येळकोट येळकोट, जय मल्हार. चला तर मग महाराष्ट्राच्या कुलदैवताचं खंडोबारायाचं दर्शन घेऊया. खंडोबारायाच्या नावानं चांग भलं. ही फक्त जेजुरी नाही, ही आहे महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबारायाची पवित्र भूमी. याच भूमीत कधी काळी मणी आणि मल्ल नावाच्या दैत्यांनी मोठा उच्छांद मांडला होता. त्यांच्या अत्याचारातून लोकांना मुक्त करण्यासाठी भगवान शिवांनी मार्तंड भैरवाचं रूप धारण केलं आणि जेजुरीच्या भूमीत अवतार घेतला. मणिमल्ल आणि खंडोबारायामध्ये घनघोर युद्ध झालं आणि अखेर खंडोबारायानं दोघांचाही पराभव केला. मणीनं पराभवानंतर खंडोबारायाची भक्ती स्वीकारली आणि आपलं मस्तक अर्पण केलं अशी श्रद्धा आहे. म्हणून आजही जेजुरीच्या गडावर मणिमल्लांच्या कथेची आठवण जिवंत आहे. हा गड पाहताना फक्त दगड दिसत नाहीत, इथे जाणवतो भक्तीचा इतिहास आणि जय मल्हाराचा जयघोष. येळकोट येळकोट, जय मल्हाराजी. जय मल्हार. आजी काय नाव तुमचं? मल्हारम्मा. मल्लामा. आजी काय करताय तुम्ही इथं? आम्ही खोबरा गोळा करतो बाबा. खोबरा गोळा करताय? हा. कधीपासून खोबरा गोळा करताय? लई दिवसाचे आलाय मी. होय. हा. मग हे खोबरा गोळा करून काय करता तुम्ही? बाजारात विकायला जातात. विकायला न्यायचं? हा. किती पैसे मिळतात दिवसभरात? दिवसभर मिळतात 200 150. कशा गावाला तशा मिळत. दररोज तुम्ही मंदिरात देवाचं दर्शन करता का? देवाच्या दर्शन येतात दरबाराचे आहे रोज करताय. दररोज तुम्ही दर्शन करता? जेजुरीच्या गडावर पाऊल ठेवताच सर्वात आधी लक्ष वेधून घेतात ते म्हणजे या मंदिराची भव्य दगडी रचना. डोंगराच्या माथ्यावर उभे असलेलं हे मंदिर काळ्या दगडांनी अतिशय सुंदर प्रकारे बांधलेलं असून त्याच्या प्रत्येक भागातून जुन्या स्थापत्य कलेची भव्यता जाणवते. मंदिराकडे जाणाऱ्या पायऱ्या, मजबूत दगडी भिंती, कमानी आणि मंदिराच्या परिसरातील दगडी बांधकाम पाहताना त्या काळातील कारागिरांचं कौशल्य जाणवतं. या दगडी वास्तूची खासियत म्हणजे मजबूती सोबतच तिचं साधं आणि पारंपरिक सौंदर्य. गडावरचा प्रत्येक दगड जणू काही शतकांच्या इतिहासाचा साक्षीदार आहे आणि जेव्हा या दगडी वास्तूंवर भंडाऱ्याची उधळण होते तेव्हा संपूर्ण परिसराला एक वेगळंच भक्तिमय रूप प्राप्त होतं. म्हणूनच जेजुरीचा गड म्हणजे केवळ मंदिर नाही, ही आहे दगडात जपलेली श्रद्धा, इतिहास आणि महाराष्ट्राचं कुलदैवत खंडोबारायाची नगरी. येळकोट येळकोट, जय मल्हार. आजी जय मल्हार. जय मल्हार. आजी काय नाव तुमचं? माझं नाव कुसुम. तुमचं वय किती आता? 85. 95.
95 वर्षे वय हा. आणि तुम्ही आता हा गड पायी चालत आला का वरती? हो हो दम वगैरे लागला गावाची? आलो चालत चालत कसं वाटलं चालत येताना? चुकलं गुडघे दुखले? याच्या अगोदर कधी आलता तुम्ही? 6-7 वर्ष झालं. त्यावेळेस कसं वाटलं होतं? तेव्हा चांगलं होतं. आता वय झाल्यामुळं पाय दुखले. आजी, तुम्ही खंडोबा रायाला आता काय मागणं मागितलं हो? नमस्कार केला. फक्त नमस्कार केला, हा. काय मागितलं नाही? नाही मागितलं. जय मल्हार. जय मल्हार. आता बघा, खंडोबाचा आशीर्वादच म्हणावा लागेल. प्रत्यक्ष खंडोबा तुमच्या समोर येऊन बसलेले आहेत आणि त्यांच्या समोरच तुम्हाला आता मी प्रश्न विचारतो. तुम्ही आतापर्यंत या जेजुरी गडावर किती वेळा आलात? पहिली वेळेस आलो. पहिली वेळच आलात. आता हे देवस्थान तुमचं कुलदैवत आहे का हो? हा कोणत्या वेळेस? तुम्ही आता जोडीने आलाय, हा. पहिल्याच वेळेस आलाय. हा. काय मागणं मागितलं तुम्ही? आमचा संसार सुखीचा राहू दे. संसार सुखाचा होऊ दे. होऊ दे. ताई जय मल्हार. तुम्ही लग्नाच्या अगोदर कधी गडावर आलता का? आले होते त्यावेळेस, आणि त्यावेळेस तुम्ही एकटंच आलता आणि आता तुम्ही जोडीने आलात. कसं वाटतंय हो आता? छान वाटतंय. खूप छान वाटतंय. तुम्ही काय मागितलं खंडोबा चरणी? आमचा संसार सुखाचा होते. जेजुरी म्हटलं की फक्त खंडोबा रायाचा गड आठवतो, पण जेजुरीच्या सौंदर्यामागे अजून एक मोठी कहाणी आहे. महाराष्ट्राचे कुलदैवत खंडोबा राया यांच्या पवित्र जेजुरी नगरीत इतिहास आणि निसर्गाचा सुंदर संगम पाहायला मिळतो. जेजुरीचा होळकर तलाव आणि पेशवे तलाव या तलावांच्या रूपाने आजही जुन्या काळच्या आठवणी जिवंत आहेत. तर दुसरीकडे नाझरे धरण, पाण्याचा विशाल साठा आणि आजूबाजूचा निसर्ग जेजुरीच्या सौंदर्यात आणखी भर घालतो. आणि या सगळ्याच्या मध्यभागी आहे जेजुरी शहर, भक्तीनं भरलेलं, इतिहासानं समृद्ध आणि आपल्या संस्कृतीची ओळख जपणारं. इथे इतिहास आहे, इथे निसर्ग आहे आणि इथं खंडोबाचं मंदिर आहे.